दरम्यान सैफच्या मुलांकडे जात होता हा हल्लेखोर आणि केअरटेकरनं पोलिसांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला। बाथरूम मधून येऊन जेहच्या रूमच्या दिशेने तो जात होता। आवाज करू नको असं मला ओरडून तो सांगत होता असं या केअरटेकरनं चौकशीच्या दरम्यान सांगितलेलं आहे। तर नेमकं काय घडलेलं होतं याचा संपूर्ण घटनाक्रम तिनं आपल्या चौकशीच्या दरम्यान त्याचा खुलासा केलेला आहे। तिने पोलिसांना या संदर्भातली माहिती दिली आहे। भाग्यश्री प्रधान आपल्याला या सगळ्या संदर्भात माहिती देणार आहेत। भाग्यश्री, सध्या तपास कुठवर पोहोचलेला आहे? केअरटेकरनं नेमका कसा घटनाक्रम सांगितलेला आहे या सगळ्या संदर्भात पोलिसांची काय माहिती? नक्कीच ऋतुजा, आपण जर बघितलं तर सुरुवातीला जेह यांना ज्या सांभाळणाऱ्या केअरटेकर आहेत त्यांच्या म्हणजे जेहच्या खोलीत हा अज्ञात व्यक्ती घुसला होता आणि सुरुवातीला जेहला झोपवल्यानंतर त्या झोपण्यासाठी गेल्या। यावेळेला थोड्या वेळाने त्यांना बाथरूममधनं काहीतरी आवाज येताना दिसला। बाथरूमचं दार देखील त्यांना उघडं त्यांनी पाहिलं। लाईट लागलेला होता बाथरूमचा। त्यांना असं वाटलं की करीना आलेली आहे आणि जेहला बघण्यासाठी त्या आल्यात आणि ती नंतर गेलेली असेल आणि लाईट आणि बाथरूमचं दार चुकून उघडं राहिलं असेल। पण त्याच वेळेला त्यांना काहीतरी आतमधनं आवाज देखील आला। त्यावेळेला बघायला गेल्या त्यावेळी हा व्यक्ती जो आहे तो जेहच्या दिशेने वळला। त्या देखील जेहच्या दिशेने गेल्या आणि त्यांना काय हवं आहे विचारल्यावर त्यांनी सांगितलं की मला पैसे हवे आहेत। किती पैसे हवे आहेत असं विचारल्यानंतर 1 कोटी हवे आहेत। तोपर्यंत आजूबाजूचे लोक देखील जे बाकीचे कर्मचारी होते ते देखील जागे झाले आणि या सगळ्याचा जो आवाज होता त्या आवाजामुळे ते जागे झाले। यावेळी त्यांनी देखील त्याला विचारलं असता काय हवंय, पैसे हवेत, 1 कोटी हवेत असं त्यांनी सांगितलं आणि त्याच वेळेला त्यांनी हेक्सा ब्लेड हातात घेत सगळ्यांवर हल्ला करायला सुरुवात केली। तोपर्यंत या आवाजाने सैफ आणि करीना तिथे जागे झाले आणि खोलीमध्ये धावत आले। मात्र या सगळ्यामध्ये ज्या वेळेला सैफ पुढे आला त्यावेळी त्यांनी सैफवर देखील ब्लेडने आणि काठीने लाकडी काठीने हल्ला केला अशी माहिती जी आहे ती केअरटेकरने पोलिसांना दिलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जे सीसीटीव्ही आहेत बिल्डिंगचे ते समोर आलेले आहेत। त्यामध्ये 6व्या मजल्यावर तो येताना पाहायला मिळतोय। त्या सीसीटीव्ही मध्ये तो कैद झालाय। मात्र प्रवेशद्वाराला किंवा वरती जाताना कुठेच तो दिसत नाहीये। त्यांनी शाफ्टचा देखील वापर केलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे आधीच त्या सगळ्या बिल्डिंगची माहिती जी आहे रेकी जी आहे ती त्यांनी केलेली होती। त्याशिवाय वरती फ्लोरिंगचं काम चालू होतं। त्या फ्लोरिंगच्या काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांची देखील पोलीस कसून चौकशी करतायत। त्यामध्ये देखील अजूनही पोलिसांच्या हाती फारसा आलेला नाही। मात्र आपण जर बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये सैफ मात्र गंभीररित्या जखमी झालेला आहे। सध्या तो लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेताना पाहायला मिळतोय। डॉक्टरांनी आउट ऑफ डेंजर असं सांगितलं असलं तरी आज त्याला डिस्चार्ज देण्याची देखील शक्यता आहे। दुपारपर्यंत त्याला डिस्चार्ज मिळू शकतो। मात्र त्याच्यावर मोठं ऑपरेशन करण्यात आलं कारण पाठीच्या कण्याला जो मार लागलेला आहे तो मोठ्या प्रमाणात खोल वार त्याच्यावर झालेला आहे। त्यामुळे तिथे जवळपास 1.5 ते 2 तास डॉक्टरांनी ऑपरेशन केलं। त्याचबरोबर प्लास्टिक सर्जन देखील तिथे आलेले होते। त्यांनी देखील त्या प्लास्टिक सर्जरी करून त्याच्यावर उपचार केलेले आहेत। आता जर आपण बघितलं तर पोलीस वेगवेगळ्या पद्धतीने तपास सुरू आहे पोलिसांचा। आरोपी तर सध्या फरार झालेला आहे। मात्र 20 पथकं जी आहेत पोलिसांची ती त्या आरोपीच्या शोधावर आहेत। त्यातलं एक जे पथक आहे ते बाहेर पाठवलेलं आहे अशी माहिती देखील पोलीस देताना पाहायला मिळतात सध्या ऋतुजा। निश्चित, आणि त्याचमुळे या तपासात आणखी काय खुलासा होतात हे आपल्याला पाहायचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।